नमस्कार. हवामानाशी संबंधित माहिती आणि लाईव्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवा. महाराष्ट्राला पुन्हा चक्रीवादळाचा धोका. 8 जिल्ह्यांवर गारपिटीचं संकट. देशभरात हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बिहारसह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम असून तापमानात मोठी वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात मात्र गारपीटचा इशारा दिला गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता असून याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात हवामानाने वेगवेगळे रंग दाखवत वातावरणात मोठे बदल घडवले. बिहारसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. काही भागात तब्बल 12 सेमी पर्यंत पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यामुळे पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राजस्थानात मात्र उष्णतेच्या लाटेचं संकट अद्याप कायम आहे. उष्णतेची थोडी घट झाली असली तरी गुजरात, दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशात उष्ण हवेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका जाणवत आहे. पूर्व भारत आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि गारपिटीने दणका दिला. विशेषतः पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये गारपिटीचं प्रमाण अधिक होतं. थंड वाऱ्यांची झळकतही देशभरात जाणवली. सध्या देशात एकूण 7 सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सक्रिय आहेत. हे दक्षिण पाकिस्तान, पश्चिम राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, बांगलादेश, आसाम व अरुणाचल प्रदेशात असेच आहेत. तसंच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, जो पुढील 24 तासात आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात गारपिटीचा धोका. महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला. पुढील 3 ते 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी ताशी असू शकतो. विजांच्या कडकडाटासह पावसामुळे शेतीसाठीही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मात्र फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, ही होती आज हवामानाची मुख्य अपडेट.